मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करून दाखवा। आणि मी पण एक चॅलेंज म्हणून सांगतोय का तुम्ही बैल घेऊन या आणि आमच्याशी झुंज करा, मग तेव्हा आम्ही समजा तुम्ही आमचे कट्टर विरोधक आहे। उद्या नाही भेटलं तर त्याच्या 2-3 दिवसाने 100% नवीन खरेदी होणार। म्हणजे माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला मी सांगितलं तर नवीन खरेदी 100% होणार। अर्जुन नंतर अर्जुनच्या लेवलचा जर समोरचा बैल नसेल तर त्याला आता कोणी जोर नाही होत, त्याला काय आपण मोठेपणा सांगू शकत नाही का आमच्या बैलाला कोणी जोर होत नाही। प्रत्येक माणसाची इच्छा असते का बाबा आपला का आपण कोणाला टार्गेट नाही करत। जर समोरून आपल्याला टार्गेट करत असेल ना मग त्याचं अजिमभाई परफेक्ट नियोजन करतात। आता अजिमभाई असा व्यक्ती आहे ना, म्हणजे वेगळाच व्यक्ती आहे ना, त्याची वेगळीच ओळख आहे। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे डोंबिवली भोपर गावामध्ये। या गावामध्ये येण्याचं कारण एकच, असा एक बैल, एकमेव बैल ज्याने मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सलग 3 वर्ष आपला आणि आपल्या मालकाचा नाव राखला आणि जाऊन तिथं विजयी झाला। असं पण नाही गेला आणि हरून आला किंवा झुंज करून आला, गेला आणि सलग 3 वर्ष 1 नंबरात राहिला। तोच हुकिंग अर्जुन, त्याच्याच मालकाशी आज आपण चर्चा करण्यासाठी आज खास इकडे आलेलो आहे, कारण बैल पण आज कोकणातून डोंबिवलीमध्ये आलेला आहे। तर चला आपण दादांशी चर्चेला सुरुवात करूया। तर दादा नमस्कार। नमस्कार दादा, काय सांगाल, कसा काय आनंद आहे? आनंद खूप, म्हणजे एकदम महत्वाचा आनंद होता। आणि तिसरी झुंज अर्जुनची गोव्यामध्ये होती आणि चॅम्पियनशिप म्हणून ती झुंज होती, कारण गोव्यातला चॅम्पियन बैल म्हणून टावर याची पूर्ण गोव्यामध्ये चर्चा होती। आणि आपल्या मुंबईमधून अर्जुन कुडालमध्ये गेला होता, आपले अजिमभाई करे आणि प्रशांत तेंडुलकर या लोकांकडे होता आणि त्याचे नियोजन पूर्ण अजिमभाईनी केलं होतं त्या गोव्यामध्ये झुंज करण्यासाठी। तर दादा, अर्जुनला तुम्ही जेव्हा अजिम काकांकडून घेतला, तुम्ही मागे पण सांगितलेलं होतं, पण अजिम काकांकडे जेव्हा तुम्ही मागच्या वेळेस फर्स्ट टाइम जेव्हा पहिली वेळ बैलाला तिकडे पाठवलेला कुडाळमध्ये, तेव्हा तुमची डॅनिशी झुंज होती आणि आपला मुंबई मधला असा पहिला एकच बैल असा झाला की तो सलग 3 वर्ष जिंकतोय। जेव्हा पहिली वेळ तुम्ही झुंजाला तिकडे पाठवला तेव्हा मनात काय विचार होते? विचार एकच होता का मुंबईमध्ये जसा तो त्यांनी खेळ केलाय असा मनात होता का तिकडे जाऊन पण तसाच त्या पद्धतीने त्यांनी खेळ केला पाहिजे। आणि गोव्यामध्ये म्हणजे बोलले तर असे सगळे टॉपर बैल असतात, सगळे टॉपचे असतात आणि मुंबईमध्ये कसे म्हणजे थोड्या हलक्या क्वालिटीचे कोणी टॉपचे आहे आणि गोव्यामध्ये सगळे टॉपचे बैल असतात। त्याच्यामुळे थोडी म्हणजे मनामध्ये भीती होती का आपला अर्जुन आज फर्स्ट टाइम गोव्यामध्ये जाऊन झुंज करणार आहे, त्याच्यावर फक्त लक्ष होतं का कुठल्या पद्धतीने आणि काय करतो ते। पण जसं झुंज करायची होती त्या पद्धतीने त्यांनी झुंज केली आणि आम्हाला विजय प्राप्त झाला। पहिली वेळ तुम्ही विजय झाले, दुसरी वेळ पुन्हा तुम्ही बैल कुडाळला पाठवला प्रशांत दादा आणि अजिम काकांकडे, आणि पुन्हा तुमची अकबर सोबत झुंज ठरली आणि त्यावेळी पण अर्जुनने 1 नंबर केला। काय सांगाल दादा, त्यावेळेचा आनंद कसा होता? त्यावेळीचा आनंद खूपच होता, पण त्या आनंदाचं श्रेय बोलला तर अजिमभाई आणि प्रशांत तेंडुलकर, कारण ते लोक मेहनत घेतात आणि अजिमभाई तो पूर्ण नियोजन करतोय का झुंज कशी करायची, कुठे करायची, ग्राउंड कोणता ठरवायचा, त्याला महत्व आहे। फक्त कसं माहितीये का, कारण आज जो माणूस मेहनत घेतो म्हणजे प्रशांत असो या रितेश पेडणेकर असो या इतर प्रशांतच्या ग्रुपली मुलं असून दे किंवा अजिमभाई बघलं तर म्हणजे सगळ्यात मोठा व्यक्ती आहे आज सिंधुदुर्गामध्ये बोलायचं झालं तर। आणि अजिमभाईचं नियोजन म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन असतात आणि त्यांनी जे मला म्हणजे कॉन्टॅक्ट आमचं चालूच असतं का सतीश आपली याच्या बरोबर झुंज होते किंवा करते, ते मला कॉन्टॅक्ट करत असतात। तर दादा, 2 झुंजींचं तुम्ही सांगितलं, तिसरी वेळ झुंज अशा बैला सोबत होती की त्याला बघूनच, कारण त्याची उंची, तब्येत, शिंग सगळे टॉप मध्ये आणि त्याचं नाव पण जशी उंची तसं नाव, टावर एवढी त्याची उंची होती आणि तसा बैल होता आणि त्याच्याशी तुमच्या बैलाची झुंज ठरली आपल्या अर्जुनची। तर मनात काय धगधग होती की आपल्या बैलाशी याची झुंज आता ठरते, काय होईल काय नाही, काय मनात चालू होता विचार?
काय म्हणते का त्यावेळेस अर्जुन तिकडे गेला होता, म्हणजे अशा एक दोन बैलांची झुंज ठरून कॅन्सल झाल्या आणि तिकडे कोणी झुंज घालायला रेडी नव्हतं. कारण जर चॉम्पियन पाडा असला तर समोरचा पण चॉम्पियन असला तरच झुंज घालतात आणि झुंज होत नव्हती. मग एक समोरून टावर म्हणून जो पाडा आहे गोव्यामध्ये चॉम्पियन पाडा होता, तर त्याचा आम्हाला कॉल आला का आम्ही घालायला रेडी आहे आणि बेटिंग पण भरपूर आहे. आता ती बोलू शकत नाही मी, बेटिंग पण भरपूर होती आणि मग ती झुंज ठरली, म्हणजे एक दोन वेळा कॅन्सल पण झाली, नंतर नंतर वापस झुंज ठरली. आणि मग नंतर आजिमबाईंनी मला सांगितलं का सतीश आपली झुंज ठरली म्हणून टावर सोबत. तर मी बोललो ठीक आहे चला काय होऊ दे, जे होणार हार जीत होतच असते. मग आम्ही इकडून मुंबईवरनं भरपूर मुलं गेलो होतो, एक कमसे कम 30-40 मुलं मुंबईवरनं ती झुंज बघायला गेलो होतं आणि झुंज पण चांगली रीतीने झाली आणि तिथे पण आपल्याला विजय प्राप्त झाला. ज्या टायमाला तुम्ही ती झुंज ठरवली तेव्हा तुमच्या घरच्यांचा कसा प्रतिसाद होता? घरच्यांचा प्रतिसाद प्रत्येक झुंजीला असतो आणि त्यांच्या मनामध्ये एक एक धास्ती असते का अर्जुन काय करतो, पण त्यांना माहिती असेल का अर्जुन 100% विजय होणार. आणि ज्यावेळी झुंज जिंकल्यानंतर त्यांना फुल आनंद येत आहे, जेणेकरून सगळ्यात जास्त माझ्या वडिलांना, कारण तर मी माझ्या वडिलांना याचं म्हणजे पूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना जात. कारण आज अर्जुनची मेहनत बोलला ना तर सकाळी 7 वाजल्यापासून ते गोट्यामध्ये येणं जाणं असतं त्यांचं. दादा काय सांगाल, बैल प्रत्येक वेळेस कोकणातून इकडे येतो, इकडून तिकडे जातो, पुन्हा गोव्यात जातो, गोव्यातून इकडे येतो, कोकणात जातो, कोकणातून मुंबईला येतो, काय सांगाल? कारण 17 फेऱ्या येतात जातात बैलाच्या, काय सांगाल दादा? असं माहितीये का, जे मुंबईमध्ये जे पाडे होते बैला होती मारायचे त्यांना अर्जुननी मारले. आज मुंबईमध्ये झुंज नाही होत, म्हणजे पाडा बैल ठेवायचा जेणेकरून त्याची झुंज झाली पाहिजे ना, भले मुंबईमध्ये कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये कुठेही, पण झुंज झाली पाहिजे. नुसता पाडा गोट्यात ठेवून त्याला काही अर्थ नाही. जेणेकरून पाड्याची भले कुस्ती करणं असलं तरी आखाड्यामध्ये कुस्ती कुठे ना कुठे झाली पाहिजे. तसंच बैलाचं पण आहे, कुठेतरी मुंबई बोल, कोकण बोल, गोवा बोल, कुठेही झुंज झाली पाहिजे. म्हणून आम्ही गोवामध्ये पाडा घेऊन जातो आणि तिकडे झुंज पाड्याची 100% होत आहे. कारण आपल्या मुंबईमध्ये कमी बैला असल्यामुळे इकडे झुंज होत नाही आणि मग गोव्यामध्ये आज कमसे कम 1000-2000 पाडे आहेत तिथे, जेणेकरून गोवा राज्य झुंजीसाठी प्रसिद्ध राज्य आहे. दादा बरोबर सांगताय तुम्ही, आपल्या इकडे झुंज होत नाही. तर दादा त्या दिवशी आपले तुमचे सहकारी मित्र जयदीप भोयर आणि त्याच्या आधी तुमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती संदीपभाई माळे त्यांनी एक असं तुमच्या अर्जुनला डायरेक्ट चॅलेंज दिलेले होते की भारतातून कोणताही बैल आणा आणि आमच्या अर्जुनला मारून दाखवा. काय सांगाल दादा? कारण तुम्हालाच नाही, तुमच्या घरच्यांनाच नाही तर बाहेरच्यांना, तुमच्या सहकारी व्यक्तींना पण तुमच्या बैलावर एवढा कॉन्फिडन्स आहे. दादा काय सांगाल? कसं माहितीये का, आता मी मागच्या पण माझ्या मुलाखतीमध्ये मी बोललो होतं का संदीप दादा जो आमच्या गावातला आहे, संदीप दादा माली, आज झुंजी क्षेत्रामध्ये माझं नाव आहे. खरं बोललो तर त्याच्यामुळे खरं आज पहिला पाडा मी बैल आणला होता गण्या म्हणून, जो आम्हाला संदीप दादांनी दिला होता आणि आज त्याच्याच मुले झुंजी क्षेत्रामध्ये आज आपला नाव एवढा मोठा आहे. आणि जे संदीप दादाला माहित आहे का अर्जुन हा बैल एक चांगला झुंज करणारा बैल आहे, म्हणून ते असे बोलले होते का कुठल्या भारतामध्ये पण आमचा अर्जुन झुंज खेळायला रेडी आहे. दादा बरोबर सांगताय तुम्ही, आपला अर्जुन एवढा झुंजतो, किती मोठा बैल असून दे. अजूनपर्यंत अर्जुनची एकही झुंज अशी नाही झाली की तो समोरच्याला बघून पळून गेला, म्हणजे न झुंज घेता पळाला. काय सांगा दादा, एवढा कॉन्फिडन्स आहे बैलाला. कारण तो कोणाशी असो हार जीत होणारच, पण तो झुंज घेतोच, 100% झुंज घेतो, न झुंजता बाहेर नाही निघत. काय सांगा? कसं माहितीये का, जी त्याच्यामध्ये धमक आहे आणि जे आम्हाला माहित आहे, भले मला किंवा माझ्या भावाला महेशला, माझ्या वडिलांना हेमंत पाटील, माझ्या काकांच्या मुलांना सगळ्यांना माहित आहे का जे अर्जुन मध्ये धमक आहे. कारण तर आम्हाला माहित आहे त्याचा खेळ काय येतो. भले 1 घंटा तरी जागावर समोरच्या बैलासमोर राहिला तरी तो जाणार नाही, एवढा आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीने तो झुंज करतो हे सगळ्यांनाच माहित आहे का अर्जुनची झुंज म्हणजे पूर्ण त्याच्या शिंगांवरची झुंज असते आणि ज्या पद्धतीची तो झुंज करतो त्याच्यावर सगळ्यांना माहित आहे का अर्जुन शिंग मारणारा बैल आहे. तर दादा मुंबई मधला एकमेव असा बैल आहे जो सलग 3 वर्ष जातोय महाराष्ट्राच्या बाहेर आणि चॅम्पियनच होऊन येतोय, तो बैल तुमच्या दावणीला आहे. काय गर्व आहे दादा? गर्व तर भरपूर आहे. कारण तर कसं माहिती आहे, आज गोव्या राज्यामध्ये जाऊन झुंज करून येणं ही लय मोठी म्हणजे महत्वाची बात आहे. कारण तर आज गोवा राज्य बोललं तर पूर्ण बैलानच भरलेलं राज्य आहे. कारण तर तिथे फक्त एकमेव झुंजी शिवाय विषयच नाही गोव्यामध्ये.
आणि आज एवढ्या 600 किलोमीटर जाऊन आज आपला बैल तिथे झुंज करून येतो, एक आनंदाची गोष्ट आहे. कारण तर आज कसं माहितीये का, मुंबईवरनं गोव्याला जायचं आणि झुंज करायचं यायचं म्हणजे छोटी गोष्ट नाही, ही मोठी गोष्ट आहे. मग जेणेकरून आज आनंद भरपूर होता आणि सलग 3 वेळेला आज अर्जुन तिथे जिंकून आला, म्हणजे हॅट्रिक पूर्ण करून आला. दादा, बैलाच्या थोडं वेगळ्या विषयाकडे जातो. तुम्ही ज्यांच्याकडून बैल घेतला अजिम काका, त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगा आणि प्रशांत दादा यांच्याबद्दल 2 शब्द सांगा. हाजिमबाईंचं बोललं तर खूपच, म्हणजे जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. कारण तर हाजिमबाई बोललं तर एक सिंधुदुर्गातला मोठा व्यक्ती आहे आणि जो व्यापार बोलतात त्यांना एक टोकन नावाने म्हणून सावकार म्हणून त्यांना नाव आहे. आज कुडालमध्ये सावकार म्हणून त्यांची ओळख आहे. आज ते सिंधुदुर्गामध्ये बोललं तर भरपूर पाडे आणले, भरपूर पाड्यांना त्यांनी नाव केलं त्यांच्या, आणि भरपूर पाडे ते देतात. ते त्यांचं चालूच असतं, एक म्हणजे त्यांचा हेच आहे तो. आणि प्रशांत बद्दल बोललं तर प्रशांत एक चांगला व्यक्ती आहे, जेणेकरून आपला जरी बैला पाडा असला तरी तो स्वतःचा समजून त्याच्यावर मेहनत करतोय. आणि प्रशांतचे मित्र रितेश असेल, पूर्ण त्याचा ग्रुप असेल, हे सगळेच म्हणजे अर्जुन बरोबर रात्रंदिवस ते मेहनत करतात. आणि दुसरी बोलायची गोष्ट झाली, प्रशांतची आई असली किंवा त्यांची मिसेस असली, आणि प्रशांतची आई पण तेवढी मेहनत घेते का भले प्रशांत घरी नसला तरी पूर्ण अर्जुनची सेवा त्याची आई करते. दादा, तुम्ही बरोबर सांगताय. आपला अर्जुन एवढा लांब जाऊन 600-700 किलोमीटर लांब जातो, एवढं ट्रॅव्हल करतो. आणि असं पण नाही फक्त तेवढा लांब जातो, प्रत्येक वेळेस विजयी होऊन येतो, चॅम्पियन होऊन येतो. तरी त्यांना आपल्या एवढं नाव केलंय मुंबईचं त्याने, तरी मुंबईमधल्या काही लोकांचा त्याला विरोध आहे. दादा काय सांगतो? चांगली गोष्ट आहे, विरोध पाहिजेच. विरोध नसला मग ते झुंजी क्षेत्रामध्ये मजा नाही. मला पण असं वाटतंय कोणाचा तरी विरोध असून द्या, जेणेकरून झुंजीमध्ये अजून माझी प्रगती होणार किंवा वाढ होणार. कारण तर बघा, विरोध हा शब्द असा आहे का कोणीतरी विरोधक पाहिजे, जेणेकरून आपल्याला झुंजी करायला त्याच्याशी थोडी पुढे आपल्याला मजा येणार झुंजी करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट बघा, आज आपले मुंबईवरनं बैल गोव्यामध्ये जातो, गोव्या राज्यामध्ये जातोय, आणि गोव्या राज्यामध्ये जी बैलांनी झुंज जिंकली तर नाव आज सतीश पटलाचं नाव नाही होत. बाबा कुठे आला होता पाडा? महाराष्ट्राचा पाडा आला होता, मुंबईचा पाडा आला होता, ठाणे जिल्ह्याचा पाडा आला होता, डोंबिवलीचा पाडा आला होता. आपल्या डोंबिवलीचं नाव होतंय, ठाणे जिल्ह्याचं नाव होतंय, महाराष्ट्राचं नाव होतंय, मुंबईचं नाव होतंय. याचं माझं मत, विरोध कशाला पाहिजे? आज कुठेतरी आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव होतंय ना, आणि विरोध करतात त्यांना मी एकच बोलण्याचं आहे, ठीक आहे तुम्ही विरोध करताना, पण माझं मत मुंबईला असतं. माझे जयदीप भोईरनी त्या बाईट मध्ये बोललं होतं, एकदम जबरदस्त बाईट दिली होती जयदीप भोईरनी, तर मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करून दाखवा. आणि मी पण एक चॅलेंज म्हणून सांगतोय का तुम्ही बैल घेऊन या आणि आमच्याशी झुंज करा, मग तेव्हा आम्ही समजा तुम्ही आमचे कट्टर विरोधक आहे. बरोबर दादा, मागच्या वेळेस जयदीप दादांनी पण हेच सांगितलं, आता तुम्ही पण तेच सांगताय. बैल तुम्ही घेतला त्या टायमाला तुम्हाला वाटलेलं होतं का अर्जुन आपला या लेवल पर्यंत नाव करेल? काय सांगाल दादा? कारण अर्जुनची किंमत घेतली तेव्हा एवढी नव्हती, पण आता अर्जुनची किंमत न मोजणे एवढी आहे. काय सांगाल? ज्यावेळी अर्जुन आम्ही घेतला, म्हणजे याच्या पुढे पण म्हणजे आमचे सगळे हुकमीच बैल होती. आता बघा समोरच फोटो लावलाय गण्या म्हणून, यांनी जो वेळ लावला आमच्या अख्ख्या भोपर गावाला, अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळ लावला. झुंजी म्हणून काय आणि झुंजीचा नाद म्हणून काय. आणि हा बैल म्हणजे मला प्राप्त झाला होता, म्हणजे संदीप दादा मालिक यांनी हा बैल आम्हाला दिला होता एक हाऊस म्हणून. आणि झुंजी आपल्या मुलं करतात त्याच्यामुळे संदीप दादा मालिकने आम्हाला बैल दिला होता, आणि त्या बैलांनी भरपूर नाव केला. आणि या बैलांनीच नाही, माझ्याकडे दुसरा बैल एक राजा म्हणून होऊन गेला, सूर्या म्हणून होऊन गेला, विक्रम म्हणून गेला, लालू म्हणून एक बैल होता. सर्व बैलांनी माझं नाव केलं. आणि म्हणजे ज्या पद्धतीने अर्जुनने केलं ना, त्या पद्धतीने त्या 4 बैलांनी माझं नाव केलं. तर दादा, तुम्ही अर्जुन आणि जुन्या बैलांचे पण नाव सांगताय. अर्जुन आज ना उद्या झुंजवायचं तुम्ही थांबवणार, वय झालं, बरोबर दादा? अर्जुनला तुम्ही झुंजवायचं बंद केलं, त्याच्यानंतर जो तुम्ही बैल घेणार का तुम्ही ते सांगा पहिले. अर्जुन नंतर तुम्ही नाच चालू ठेवणार का? नाही 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 नाही, घेणार म्हणजे 100%. हल्ली माझी शोध चालूच आहे. आणि उद्या हेमंत पाटीलचा बर्थडे, उद्या पण नवीन खरेदी होऊ शकतोय त्याच्या बर्थडे निमित्ताने. आणि उद्या नाही भेटलं तर त्याच्या 2-3 दिवसाने 100% नवीन खरेदी होणार.
म्हणजे हे अर्जुन माझे नंतर मी तुम्ही वडिलांना चालू ठेवणार. आणि माझ्या भावाला मी सांगितलं का नवीन खरेदी 100% होणार आहे. अर्जुन नंतर म्हणजे तुम्ही खरेदी चालूच ठेवणार, म्हणजे नाद टिकवणार. हा नाद कायम राहणार. पण तुम्ही याच्यानंतर जे बैल घेणार, हा. पण तुम्हाला वाटतं का अर्जुन सारखं नाव कोणता बैल तुमचा करेल? असं तर बोलू शकत नाही, पण ठीक आहे, ज्या पद्धतीने अर्जुन खेळतो त्या पद्धतीने खेळू शकतात, तर ती माझी चॉईस आहे. दादा बरोबर, तुम्ही एवढ्या बैलांचे नाव सांगताय, कारण मुंबईमध्ये आता एकमेव असा झुंजीमधलं तुमचं नाव आहे, खूप जुनं नाव आहे तुमचं, पण असं तुमच्या गोठ्यात एवढे बैल येऊन गेले, एकही बैल असा नाही की तो चॅम्पियन झाला नाही. दादा काय सांगाल तुमच्या गोठ्याची आणि तुमच्या हाताची आणि तुमच्या मेहनतीची, काय नक्की काय त्या गोठ्यामध्ये काय अशी जादू आहे की कोणताच बैल त्या गोठ्यात आलेला फेल नाही गेला? दादा हे बघा, जादू बिदू काय नाही, आणि एक ते नशिबाचा खेळ असतो, परंतु प्रत्येक व्यक्तीला तो लाभत नाही. म्हणजे आणि जो मला लाभले तो माझ्या एकट्या मुले नाही, त्यातले सगळे मुलांना त्याचा श्रेय मी देतो. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, हेमंत पाटील, सगळे जेवढे मुले अर्जुन ग्रुपचे आहेत ना, त्यांना सगळ्यांना मी तो हे करतो. कारण ते बघा, झुंजी क्षेत्रामध्ये एकट्याचे मुलं या झुंजी क्षेत्र होत नाही, कारण त्याच्या मागे 10 मुलांची गरज असते, तर तो झुंजीमध्ये होते. कारण हा एकटा माणूस हा एक बैलाचा करू शकत नाही. दादा बरोबर सांगता. आता आजच आपला अर्जुन कुडाळवरून इकडे आलाय, तर याच्यानंतर येणाऱ्या काळात काही महिन्यानंतर पुन्हा अर्जुन तिकडे जाणार का? असं माहितीये का, जर मुंबईमध्ये त्याची झुंज होत असेल तर नाही जाणार, जर नसेल होत तर 100% दिवाळी नंतर अर्जुन पुन्हा अजिमबाईकडे जाणार. तर दादा सिंधुदुर्ग आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांना तुम्ही ओपन चॅलेंज दिली, अर्जुनला झुंजीसाठी जोड पाहिजे. दादा अर्जुनला जोड होत नाही, काय सांगणार? बघा काय माहितीये का, आता अर्जुनच्या लेवलचा जर समोरचा बैल नसेल तर त्याला आता कोणी जोर नाही होत, त्याला काय आपण मोठेपणा सांगू शकत नाही का आमच्या बैलाला कोणी जोर होत नाही. प्रत्येक माणसाची इच्छा असते का बाबा आपला बैल त्या लेवलचा नाही, म्हणून एक प्रमाणे नसेल म्हणजे जोर झाला. कारण ते बघा, अर्जुन हा एक मोठ्या लेवलचा, आता बोलला तर मोठ्या लेवलचा बैल आहे, त्या लेवलचा बैल भेटणं म्हणजे आता मुंबईमध्ये थोडे मुश्किल आहे. तर दादा तुम्ही मोठ्या लेवलची गोष्ट केली, त्याच्यावरून मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही फर्स्ट टाइम पहिली वेळ जेव्हा त्याला तिकडे गोव्यात नेला, डॅनी सोबत झुंज होती, तो सुद्धा अर्जुनच्या लेवलपेक्षा मोठा होता. त्याच्यानंतर अकबरची झुंज होती, तो पण त्याच्या लेवलपेक्षा मोठा होता. आणि आता तिसरी वेळा तुम्ही त्याची झुंज लावली टॉवरशी, तो तर सगळ्यातच मोठा होता, सगळ्या म्हणजे हाईट, तब्येत, शिंग सगळ्यातच मोठा होता. तर तुम्ही अर्जुनला त्या लेवलचा बोलू नाही शकत, त्यांच्यापेक्षा वरच्याच लेवलचा बोलायला लागेल. काय सांगाल दादा? कारण तुम्ही आता लेवलची बात केली, पण तुम्ही ज्यांच्याशी झुंज आता लावल्या ते त्याच्या लेवलपेक्षा मोठे होते, त्यांना अर्जुनने मारलं. दादा काय सांगा? ते आता बोलायचं झालंय तर ते परफेक्ट नियोजन बोलतात बघा. बरोबर, ते आमचे अजिमबाई, आणि अजिमबाईंना माहित आहे का आपला पाडा कोणाबरोबर काय गेम करणार ते. आणि प्रशांत टेंभुलकर, भले महेशला पण ते फोन करायचं, मला पण फोन करायचं, हेमंत पाटीलला पण ते फोन करायचे का आपण या पाड्याबरोबर घालू. आणि बघा, भले ते लेवलने मोठे असले तरी काही फरक नाही पडत, बैलाच्या अंगामध्ये धमक पाहिजे खेळण्याची. का काही बैल असे ढकलून झुंज करतात, काही शिंग मारून झुंज करतात, म्हणजे अशी धमक पाहिजे. आणि जे अर्जुन मध्ये धमक आहे शिंग मारण्याची, त्याच्यामध्ये काही असं लेवल बिवलचा काही फरक पडत नाही. बरोबर दादा. पण आता ती जी तिसरी झुंज तुमची झाली, तो अतिशय मोठा बैल होता टॉवर, अर्जुनचे शिंग पण त्याच्या जवळ पोहोचत नव्हते, तरी अर्जुनने त्याला हरवलं. दादा काय असं माहित आहे का, बघा एक अजिमबाईंची इच्छा होती, आणि अजिमबाई मला नेहमी बोलायचे सतीश झुंज घालायची तर टॉपच्या पाड्याबरोबर घालायची, कारण आपल्याला अर्जुन हा गोव्यामध्ये टॉपचा बनवायचा आहे. आणि त्यांनी मला बोललं होतं, पण म्हणजे असं कुठेतरी म्हणजे मला असं कमीपणा वाटत होते का त्याची हाईट मोठी आहे, आणि ज्या पद्धतीने तो बैल झुंजत होता टावर, म्हणजे मी त्याचे 1-2 व्हिडिओ बघितल्या, त्यानंतर म्हणजे मी असं कुठेतरी गडबडलो होतो का आपल्या पाड्यापासून हा मोठा आहे आणि याच्या खेळायची शैली पण अलग आहे, ज्या पद्धतीने तो शिंग मारण्याची पद्धत होती. तर मी म्हणजे असं माझा नकारच होता त्या झुंजीला. आणि जरा नंतर मग झुंज ठरण्याच्या टायमाला मला महेशनी फोन केला का नाही, झुंज तर त्याच्या सोबतच घालायची, भले हारजीत होऊ दे पण टावरच्या सोबतच. मग मी काय बोललो, माझे मोठेपणा म्हणून माझ्या भाऊ, चल ठीक आहे आपण त्याच्या बरोबरच झुंज घालायची. मग अजिमबाईंनी झुंज फिक्स केली. ज्या टायमाला अर्जुन त्या मैदानात विजय झाला, तिसरी वेळ हॅट्रिक झाली, सलग 3 वर्ष हॅट्रिक मारली अर्जुनने, त्या टायमाला गोव्याच्या लोकांनी पण आणि सिंधुदुर्गच्या लोकांनी पण तुमचा सत्कार केला. दादा काय सांगाल? ती पण मोठी भली मोठी ट्रॉफी देऊन दादा सत्कार केला, कारण
मुंबईचा एकही पाडा तेवढ्या लांब जाऊन कधी ट्रॉफी घेऊन नाही आला. तुमचा अर्जुन घेऊन आला दादा. काय आनंद होता त्या मैदानात जेव्हा टॉवरच्या मागे अर्जुन गेला आणि अर्जुनचा विजय गुलाल तिथे पडला. काय मनात आनंद झाला. काय माहिती का, तो दिवस सगळ्यात मोठा दिवस होता. अक्षरशः म्हणजे मला एक आनंदाचा अश्रू मी त्या ग्राउंडवर केले होते आणि मला एवढा आनंद झाला होता ना, तर कारण माझ्या मोठ्या भावाचा मुलगा पण माझ्या सोबत होता आणि मला एवढा आनंद झाला होता का आज माझा बैलाने माझा नाव केला. कारण तर चॅम्पियनशिप आणि ते गोवाल्या ज्या दोन्ही पाड्यात चॅम्पियन असेल ना, तर ते ट्रॉफी ठेवतात. कारण ती झुंज चॅम्पियनशिपची झुंज होती आणि मलाच नाही, पूर्ण गोवा, सिंधुदुर्ग, आमचा मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला होता आणि पूर्ण ग्राउंडवर प्रत्येकाने आनंद साजरा केला. दादा, तुम्ही एवढ्या लांबून तिकडे बैल नेता भरोशावर अजिम काकांच्या आणि प्रशांत दादाचा, तर झुंज सिंधुदुर्गात पण त्याची होत नाही तर गोव्यात होती. दादा, गोव्याच्या पब्लिकची तुम्हाला कसा सपोर्ट असो, कसं सहकार्य करतात गोव्याची पब्लिक? गोव्याची जे माझे मित्र आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. अजिमबाईंचे पण मित्र आहेत, महेशचे पण मित्र आहेत, हेमंतचे पण मित्र आहेत, प्रशांतचे पण मित्र आहेत. चांगल्या पद्धतीने आपले घरचे म्हणजे संबंध आणि रिलेशन आहेत, तर त्या पद्धतीने ते आमचे सपोर्ट करतात. मग दादा, तुम्ही जेव्हा सिंधुदुर्गात बैल ठेवता, कुडाला बैल ठेवता, मग जेव्हा गोव्यात झुंज ठरते अर्जुनची, तेव्हा तिथे बैल गोव्यात कोणाकडे असतो? गोव्यात अँथनी म्हणून आहे, त्याच्याकडे बैल असते. म्हणजे कसं माहिती का, ते ग्राउंडच्या हिशोबात आज ग्राउंड इकडे मडगाव मध्ये आहे, आयसीटी मध्ये आहे. म्हणजे कसं ग्राउंड याचे थोडे लांब लांब असतात. मग कधी अँथनीकडे असतं, कधी एडी बाईकडे असतं. म्हणजे असे भरपूर अजिमबाईंचे भरपूर ओळख आहे. तुम्हाला खरा नाद कधीपासून लागला? मला एक 16 वर्षाचा असतानाच मला नाद लागला. कारण तर आमच्याकडे एक गावठी बैल म्हणून बांड्या म्हणून होता आमच्याच काकांचा. तेव्हापासून आम्हाला हा नाद आहे. कमसे कम आज या युद्ध क्षेत्रामध्ये मला आज 19 वर्ष झाली. तर दादा, तेव्हापासून तुम्ही बैल पाहताय? हो. आता तुम्ही जुन्या तुमच्या बैलाचं नाव सांगितलं, तर तुमच्या म्हणजे माहितीमध्ये तुम्ही आता 19 वर्षाचा उल्लेख केला, तर 19 वर्षात असे कोणते बैल मुंबईमध्ये होऊन गेले की त्यांचं नाव कधी मुंबईमधून पुसलं जाणार नाही? बघा, असं माहित आहे का, भरपूर बैल होऊन गेला, सगळ्या टॉपचे बैल होऊन गेला. सर्वप्रथम मी बोलणार तर आपले मोठे गावचे पुंडलिक म्हात्रे यांचा हौशा बैल, सुनील कारे यांचा मोऱ्या बैल, आटालीचे असतील आपले त्यांचा राजा बैल, आणि दुसरं बोललं असेल तर सोनारपाडावाल्यांचा राज, आणि गावठी बैलांमध्ये बोललं तर आपला एक कोणगावचा गजनी, दुसरा एक बबल्या बैल, आणि आमच्यात भोपर गावातला एक भुत्या बैल. म्हणजे असे एकमे अशी बैल होती जबरदस्त. आणि आयरे गावातला एक देवल्या बैल असेल, त्याच्यामध्ये आमच्या भोपरगावचा गणे असेल. दादा, तुम्ही एवढ्या बैलांचे नाव घेतले, असं काय कामगिरी केली त्यांनी की त्यांचं नाव झुंजी क्षेत्रात कधी पुसलं जाणार नाही? बघा, हा झुंजीचा नाद आणि झुंजी क्षेत्र म्हणजे एक 2008-7-6 पहिले अड्डे व्हायचे, जेमतेम 30 बैल, 25 बैल, 20 बैल अशा अड्डे व्हायच्या. आणि जसं आपण टीव्ही मध्ये वर्ल्ड कप बघतोय, वर्ल्ड कप, तसा एक वर्ल्ड कप म्हणजे मानेरगाव मध्ये व्हायचा. तिथे झुंजी म्हणजे एक 40 ते 30 बैलांची झुंजी व्हायच्या. बरोबर. तेवढ्या बैलात एक नंबर करणं म्हणजे दादा आताच्या बैलांची तेवढी कॅपॅसिटी नाही. काय आताच्या बैलांची ती कॅपॅसिटी, पण ते जुने बैल खेळायचे त्या पद्धतीने. दादा, तुम्ही एवढ्या बैलांचे नाव सांगितले, पण मी अजून एका बैलाचं नाव तुम्हाला विचारू इच्छितो की रामदास शेठ पाटील, कैलासवासी रामदास शेठ पाटील यांचा राजा दादा होता. काय सांगा? कोकण किंग राजा म्हणून चांगला बैल होता, एक नंबर. आणि रामदास शेठ यांचं पण मोठं नाव आहे हे झुंजी क्षेत्रामध्ये. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचं भरपूर नाव आहे या झुंजी क्षेत्रामध्ये. दादा, मी ऐकलंय जो रामदास शेठ यांच्याकडे जो राजा म्हणून बैल होता मुंबई मधला, तो पहिला असा बैल असेल की त्याला हुकिंग म्हणून ओळखलं जायचं. काय सांगाल दादा? नाही, पहिला बैल म्हणजे रामदास शेठ यांचाच असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही गणे आणला, त्याच्यानंतर सोनारपाडावाल्यांनी राज आणला, त्याच्यानंतर आटाली गाव मध्ये राजन म्हणून एक बैल आला. आणि सर्वप्रथम असेल तो रामदास शेठ यांचा कोकण किंग. आणि हुक किंग म्हणजे तो हुक स्पेशलिस्ट होता, म्हणून त्याला नाव पडला होता हुक किंग.
दादा आजिम काकांनी मागे पण एकदा सांगितलेलं, जो राजा बैल रामदास शेठ यांच्याकडे गेला तो माझ्या दावणीचा होता. दादा काय सांगा? हो हो, तो आजिमबाईंच्या दावणीचा होता आणि आजिमबाईंनी त्याला ट्रेन केला होता. आणि आजिमबाईंच्या आणि रामदास शेठचे रिलेशन एकदम चांगले होते. दादा तुमची आणि आजिम काकांची ओळख कशी झाली? कसं माहित आहे का बघा, आम्ही तेव्हा एवढं आम्हाला माहित नव्हते मुंबईचं आणि कोकणाचं. आम्ही कोकणात फर्स्ट टाइम आम्ही बघा, कोणाकडे पाणी किंवा चहा किंवा अर्धी भाकर जरी खाली असेल ना तरी त्या माणसाचे उपकार विसरायचे नसते. असा प्रवीण वारण आणि संदीप वारण आमची जी कोकणातून जी ओळख प्राप्त झाली, त्यांच्यापासून आमची ओळख प्राप्त झाली. संदीप वारंग आणि प्रवीण वारंग आम्ही फर्स्ट टाइम आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला कोकणातून. नंतर मग आमची जशी बैलांमध्ये ओळख होत गेली कोकणामध्ये. तर दादा जसे तुमच्या दावणीला जे बैल होऊन गेले ते चॅम्पियनच झाले आणि चॅम्पियनच होते, तसे जे आजिम काकांनी बैल घडवले ते सुद्धा चॅम्पियन होते आणि अजूनही आहेत. दादा काय सांगा? हो नक्कीच, त्यांच्या पण दावणीचा गुण वेगळा आणि तुमच्या पण दावणीचा गुण वेगळा. म्हणजे त्यांच्या दावणीत जो बैल येतो तो चॅम्पियन, तुमच्या दावणीत जो बैल येतो तो चॅम्पियन. दादा काय सांगा? काय माहितीये का बघा, मी आता मगाशी तुम्हाला म्हणतो, प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये असं असतं की कोणाला एक लक असतात. ते लक बोलतात का बाबा या माणसाला दार्जी आहे किंवा लक आहे, या माणसाला प्राप्त होऊ शकते ही गोष्ट. तसं आजिमबाईंना पण एक लक आहे आणि आजिमबाईंच्या ज्या दावणीला येतात ते आजिमबाई ट्रेन करून त्यांना चॅम्पियन बनवतात. आणि आजपर्यंत आजिमबाईंनी भरपूर पाडे चॅम्पियन बनवले. आमच्या मुंबईमध्ये एवढे पाडे आले, गोव्यामध्ये तेवढे गेले, मालवणमध्ये गेले, भरपूर आजिमबाईंनी पाडे चॅम्पियन केले. आता नावं सांगली तेवढी कमीच आहेत. दादा तुमचा बैल एवढा धुतो अर्जुन, नक्की कोणाच्या नावात अर्जुन असतो? म्हणजे कोणाच्या नावात बिनजोड असतो? काय सांगा? बघा कसं माहिती आहे का, पहिले पण आमची बैल होऊन गेली. आज गण्या होता, आज गण्या माझ्या भावाच्या नावाने झुंजायचा, महेश पाटील याच्या नावाने झुंजायचा. त्याच्यानंतर मला प्रथम मुलगा झाला म्हणजे तन्मय सतीश पाटील आणि चिन्मय सतीश पाटील, या दोन्ही मुलांच्या नावाने माझा बैल खेळतो आणि गावाच्या नावाने खेळतो. बरोबर दादा, प्रत्येक वेळेस सतीश पाटील यांचा अर्जुन नाही तर भोपळगावचा अर्जुन असंच संबोधतो. तर दादा बरोबर तुम्ही एवढं सांगितलं. तुम्ही आजिम काकांचा एवढा उल्लेख केला, दादा प्रशांत दादा बद्दल दोन शब्द सांगा. तिकडे गेल्यावर म्हणजे प्रशांत दादा कसा व्यक्ती आहे डायरेक्ट सांगा. बघा प्रशांत हा व्यक्ती आहे ना एकदम म्हणजे चांगला व्यक्ती आहे. कारण तर बघा आम्ही त्यांच्या घरी गेलो किंवा मी गेलो किंवा माझा भाऊ गेलो, भावाबरोबर 5-6 मुले गेले तरी म्हणजे आमच्या घरचे सारखे आम्हाला ते वावरतात का आपले घरची मुलं आहेत आणि घरचे पाहुणे म्हणून आहेत. असं कधीच कुठली गोष्ट कमी होऊन देत नाही. कारण तर आम्ही जायचं त्यांना असं समजतं ते आधीच रेडीमध्ये असतात. आणि प्रशांत असा व्यक्ती आहे का तो सरळ सांगतो का कुठे जायचं ना, आपलं घर आहे, आपल्या घरी यायचं, असं आमचे रिलेशन आहेत. दादा बरोबर, जेव्हा फर्स्ट टाइम अर्जुनची तिकडे गोव्यात झुंज झाली त्याच्यानंतर अर्जुन पुन्हा इकडे आला आणि इकडे अर्जुनची झुंज होती, तेव्हा सुद्धा अर्जुनच्या त्या थोड्याशा झुंजीसाठी, काही सेकंदाच्या झुंजीसाठी प्रशांत दादा इकडे आलेला दादा अर्जुनची झुंज खास बघण्यासाठी. दादा काय सांगा? झुंज बघण्यासाठी नव्हता आला, कारण तर अर्जुन पाडा हा तो त्याचा पण आहे, असा नाही का तो झुंज बघण्यासाठी. आज अर्जुन जेवढा मी जीव लावतो तेवढा तो पण जीव लावतो आणि झुंज बघायचा तर प्रश्नच येत नाही. कारण तर आज कसं माहितीये बघा, जो व्यक्ती समजतो का आज आपला पाडा आहे, भले आज त्याच्याकडे राहतो माझ्याकडे राहतोय एकच आहे आणि तो येणं हे चांगली गोष्ट आहे. झुंज बघायला येणं हे चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. दादा जेव्हा तुमची तिकडे झुंज ठरते गोव्यात तेव्हा कुडाळ मधून तुम्हाला कोण कोण सपोर्ट करतं दादा? कसं माहितीये का बघा, आता कुडाळ सिंधुदुर्ग हा मोठा आहे. कारण तर ज्या दिवशी अर्जुन बैलाची झुंज असतं कुडाळ मधूनच नाही, पूर्ण मुंबईमध्ये गोवामध्ये. आणि कुडाळ मध्ये बोलायचं झालं तर सगळेच आपलं मित्र परिवार आहे. आता बघा तुम्हाला मी सांगतोय, त्याच्यामध्ये बघा प्रशांतचे पण मित्र आहेत, आजिमबाईंचे पण मित्र आहेत. त्याच्यामध्ये असेल आपला शुभम कुंभार असेल, वापस आवी शिरसाड असतील, अतुल सावंत असेल आणि आमचे मकबूल भाई असतील, भरपूर असे मित्र आहेत. अमित लाड असेल, वापस आपला मानगावातले रविनांचे असेल, भरपूर असे आमचे मित्र आहेत का ते आम्हाला सपोर्ट करतात. दादा बैल तिकडे गेल्यावर ते नियोजन करतात बरोबर. आणि ज्या टायमाला अर्जुनची झुंज मुंबईत होते तेव्हाच नियोजन कोण करतात? तेव्हाच नियोजन मी करतोय, माझा भाऊ करतोय, हेमंत करतोय आणि पूर्ण अर्जुन ग्रुप आणि माझा मित्र परिवार.
आणि दादा जेव्हा अर्जुनची झुंज मुंबईत ठरते तर पब्लिकचा प्रतिसाद कसा असतो? कारण अर्जुनची झुंज ठरलीये हे जर पब्लिकच्या कानावर पडलं तर दुसऱ्या झुंजीच्या गर्दीपेक्षा अर्जुनच्या झुंजीला गर्दी 6 पटीने जास्त असते. दादा काय सांगा? कारण अर्जुनची झुंज बोलली ती सगळ्यांना आवड आहे ना. कधी अर्जुनची झुंज बघायला भेटतं, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुक असते. आज अर्जुनची झुंज आहे तर बघायला जाणं हे गरजेचं आहे. आणि कसं माहितीये का, अर्जुनच्या समोर जो बैल असणार तो पण चांगल्याच लेवलचा बैल असणार, मग त्यामुळे गर्दी होते झुंजीला. आणि दादा ज्या टायमाला अर्जुनची झुंज ठरते जेवढी पब्लिक असते त्याच्यातली 95% पब्लिक एकच उत्तर देते की अर्जुनच जिंकणार, भले तो बैल किती पण मोठा असू दे. काय सांगा? असं माहितीये का, असं बोलून नाही होत. कधी कधी आपले कुठेतरी असे असलं तर काय पण होऊ शकतं. बघा, ज्याच्यामध्ये 2 पेलवान आहेत, एक कुठला तरी पेलवान पडणार आहे आणि आपण बोलणार का आपलाच आहे, ते चुकीचं आहे. बघा, झुंजीमध्ये काय पण होऊ शकतो. अर्जुनने सलग 3 झुंजा जिंकून तुम्हाला चॅम्पियन बनवलं, तुमच्या भोकर गावाचं नाव राखलं. आता अर्जुन कडून तुमची अपेक्षा काय राहिली? अपेक्षा तर आता सगळे पूर्ण झाले, कारण तर जे गोव्यामध्ये टॉपचे पाडे होते त्यांना पण मारले, आपले मुंबईचे पण काय होते त्यांना पण मारले. आणि दुसरे बोललं अपेक्षा म्हणजे, आणि जेणेकरून मला माझे मित्र सपोर्ट करतात, म्हणजे सगळे. आता रणजित पाटील असतील टेमघरचे, जयदीप भोईर असतील मोठ्या गावचे, रोशन गोंधले असतील, रुपेश गोंधले असतील, मनोज गोंधले असतील आणि स्वप्नील पुरोले असेल, हे सगळे माझे मित्र. जयेश सरोली गावचा जयेश असेल, हे सगळे मित्र मला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलोय. नाही, अपेक्षा सांगा दादा, अर्जुन कडून अपेक्षा सांगा. मित्र राहिले वेगळे, अपेक्षा सांगा. अर्जुनकडे आता अपेक्षा काय नाही, जेवढ्या अपेक्षा होत्या त्याने आमची पुरे गेल्यात. आता काय अपेक्षा? आता 3 सलग तिसऱ्यांदा तो विजय झालाय, अजून काय अपेक्षा त्याच्याकडे ठेवणार? तर आता अपेक्षा तुमची काही राहिली नाही, तरी तुम्ही आता येणाऱ्या काळात अर्जुनला तिकडे गोव्यात झुंजवणार? हो, झुंजवणार 100%. आणि तुम्हाला काय वाटतं आता कोणत्या, कारण जो चॅम्पियन मेन होता टॉवर त्याला अर्जुनने मारला म्हणजे त्याला हरवला, तर अजून कोण चॅम्पियन असेल की तो अर्जुनशी झुंज घालायला तयार होईल? हे बघा, कसं माहितीये का, आपण कोणाला टार्गेट नाही करत. जर समोरून आपल्याला टार्गेट करत असेल ना, मग त्याचं अजिमभाई परफेक्ट नियोजन करतात. दादा काय सांगणार, एवढा भरोसा तुम्ही अजिम काकांवर दाखवताय. आता अजिमभाई असा व्यक्ती आहे ना, म्हणजे वेगळाच व्यक्ती आहे ना, त्याची वेगळीच ओळख आहे. तर चला मित्रांनो, हे होते आपल्या हुक किंग आणि गोवा मुंबई महाराष्ट्र या 2 राज्याचा चॅम्पियन अर्जुनभाई, त्याचे मालक सतीश दादा आणि महेश दादा यांनी आपल्याला तुमचा वेळ दिला तुम्ही दादा आम्हाला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.